आणि आता पहिलाच पूजन आहे तर नाव तर घ्यायला लागेल. लावू शकते, हात लावून दाखव. तर बघा आरामात हात लागते त्याचा. देवानेच कल्पना दिली, पूर्ण पण तेच करून घेतात. या वर्षी आम्ही गेलो होतो एलोरा केव्सला, तिथून ही प्लॅनिंग आणली. पूर्ण मातीची मूर्ती आहे, शाडू मातीची मूर्ती असते महाराजाची. त्याच्यावर पण महादेवाचा तिसरा डोला म्हणून आपण बोलतो ते पण ठेवत असतो. ते का आपण करत असतो तसं? करंजाच्या महाराजाचा जय असो. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. मी आहे आपल्या ग्रामपंचायतच्या बाजूला. आपला करंजाचा महाराजा जिथं बसतो तिकडे आहे आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. याचा करंजाचा महाराजा असतो दरवर्षी साखर चौथीच्या वेळी 2.5 दिवसाचा असतो. तर तुम्ही आला नसाल अजूनपर्यंत, खूप मस्त देखावा असतो. तर येऊन नक्की व्हिजिट मारा आपल्या करंजाच्या महाराजाच्या मंडपात. पाठीमागचा बॅनर, आमचा बॅनर बघा. हे सर्व सदस्य आहेत आमचे. आणि सर्व सदस्यांची म्हणजे बघायला गेलं तर माफी मागितली पाहिजे, कारण का या वर्षी मी बिलकुल टाईम नाही देऊ शकलो आपल्या मंडपासाठी, कार्यासाठी. फुल बिझी होतो शूटमध्ये. आतमध्ये जाऊन सर्वांना भेटूया आपण. यंदा पूजेचा मान कोणाला भेटलाय ते पण आपण बघूया. आणि त्यांना आता वहिनी असतील तर त्यांना आपण उखाणा पण घ्यायला सांगू. चला जाऊया आतमध्ये. बघा आपण आलोय करंजाच्या महाराजाजवळ आणि सर्व इथं बसलेत. आताच यंदा मान मला वाटते निखिल भोर यांचा होता. बसले वहिनी पण आहेत तिकडं, तर त्यांना पण नंतर भेटणार आहोत. पहिले महाराजाचं आपण दर्शन घेऊया. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. सी ऑल जयू, सी ऑल जयू. बघ मी अपडेटेड आहे. त्याही तुझा सांगितलं, पण मी अपडेटेड आहे का नाही? ते फर्स्ट नेम त्याही सांगितलं तो. हां, त्याही चेंज केलं, बघितलं नाही वाटतं प्रॉपर. नंतर फक्त तुझे व्हिडिओ बघता, चॅनलचं नाव नाही बघितलं वाटतं. बरोबर. आमचा करंजाचा महाराजा. समोर आपल्या मंगेशाचा मानपान होत आहे मंडळातर्फे. हां, मंगेश सुद्धा नेहमी आपल्याला बोटल्याची सुविधा उपलब्ध करून देत असते. अलिबागवरून पण येत असतो तेव्हा, बरोबर ना मंगेशदा? पण कधी तो कॅमेरावर येत नाही त्याच्यामुळं. धन्यवाद. आता आपल्या समोर आहे भोईर परिवार. तर आई आपले सर्व व्हिडिओ बघताय ना. आपण नावाशेवाला गेलो होतो तर आपली मस्त सोय केली होती आई बाबांनी. तर आपण जाऊया. ज्यांना आज मान मिळालाय करंजाच्या महाराजाच्या पूजनाचा. निखिल भोईर आहे आपल्या समोर आणि वहिनी आहेत. तर कसं वाटते? आणि वहिनी. आणि आता पहिलाच पूजन आहे तर नाव तर घ्यायला लागेल. वहिनीला नाव घ्यायला लागेल. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, निखिरामा मुले आले आयुष्याला गोडी. अरे वा. अरे घे रे बाई, घे. मी पाटला केलेला. छायांक साहेबांचं आगमन झालेलं आहे इकडं. मस्त कुर्ता वगैरे घालून. कुर्ता पप्पांचा घातला. बघा त्याला पप्पांचा व्हायला लागलाय. काकाचा रुपेश काकाचा कुर्ता घालून आलाय. त्याला पप्पांचा कुर्ता व्हायला लागलाय. इतका मोठा झालाय तो.
आणि करण आपल्या समोर आहे. करण ते पक्षी जरासा हलवाचा होता, तो थोडा पाठी करायचा होता, करून देशील काय तो? कॉन्ट्रॅक्ट घेतलेला नाही पण आता स्वतः सध्या हलवून दे ना तिथून. बघा आरामात हात लावू शकते, हात लावून दाखव. तो बघा आरामात हात लागते त्याचा. हातान फटाकड्या वाजवणार. बॉम्ब माझे उडला असतं ना, फुटला असतं ना, तुला बघितलं असतं बरोबर. आता आले ना आणि देखावं बघत बसले. काम करायच्या वेळी आम्ही असतो. अरे जॉबला जायला लागते ना म्हणून आलंय. आता काढ 50 फोटो. मस्ती करते मी त्याची. आज चालायला आहेस, यंदा शिर्डी आहेस ना? 100% ना? काय एंडिंगला येशील? 100%. पहिल्या दिवसापासून. ओके, बघते मी. आता आपल्या समोर सर्व आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य आहेत आपल्या समोर. तर त्यांना आज विचारूया आपण, 10 वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण झाली, तर त्यांना कसं वाटतंय. सर्वात पहिले आपण अध्यक्ष साहेबांकडे जाऊया, सागर डाऊर यांच्याकडे. तर साहेब सांगा, 10 वर्ष झाली आपल्या मंडळाला, तर आज कसं वाटतं तुम्हाला? आपल्या आज मंडळाला 10 वर्ष झाली. खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे खूप चांगलं वाटतंय. अशीच आपली 100 वर्ष पूर्ण व्हावी हीच इच्छा आहे माझी. माझ्या माहितीनुसार आपले 150 पोरं आज आपल्या सदस्य आहेत. तर तुम्ही हे सर्व पोरांना अध्यक्ष म्हणून कसे हँडल करता गेले 10 वर्ष? तर अध्यक्ष म्हणजे आपले कसं असते, 3-3 वर्षांनी कमिटी चेंज होत असते. तर यंदा देवाच्या कृपेने मला संधी भेटली आपल्या मंडळासाठी. आणि पुढल्या वर्षी तुम्हाला पूजेचा मान पण भेटणार आहे. हां. तर सर्व आपलं कसं, सर्व जे आपली पोरं आहेत ते सर्व हातभार लावतात, सर्व कामाला असतात. असं नाही काय कोण योच अध्यक्ष ते सर्वसामान्य म्हणजे सारखे आहेत. आणि आता आपल्या समोर आहेत जयेश थली. त्यांना आपण डेकोरेशन बद्दल सर्व माहिती विचारूया. तर जयेश थली सांगा. डेकोरेशन मुलात प्लॅनिंग अशी काय आमची ठरलेली नसते. जेव्हा मंडळाची मीटिंग होते त्यामध्ये सगळ्यांच्या मतानुसार एक चर्चा होते की काय प्लॅनिंग करायची आपली डेकोरेशनची, त्यानुसार ठरवला जाते. मग त्यामध्ये आपला सर्व मंडळाचा बजेटसुद्धा ठरवला जातो की त्यानुसार आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. तर अशीच प्लॅनिंग होते. आणि ही आता ऑफिशियल माहिती झाली. पण आता तुम्ही फिरायला गेला होता, तिथून तुम्ही हे सर्व देखावा आणला, ते सर्व आता मला सांग. हां, नक्कीच. आम्ही यावर्षी गेलो होतो, सर्व आम्ही मंडळाचीच पोरं असतो, सगळीकडे ट्रिप करत होतो दरवर्षी कुठे ना कुठे. तेव्हा तिथून काही ना काही छोटी प्लॅनिंग आणतो. यावर्षी आम्ही गेलो होतो एलोरा केव्सला, तिथून ही प्लॅनिंग आणली आणि त्यातला थोडा पार्ट म्हणजे तिथला नजारा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला. तर हा एक एलोरा केव्सचा छोटासा देखावा आहे. आणि आपल्या महाराजाच्या मूर्तीबद्दल काय सांगाल तुम्ही? पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे. हां, पूर्ण मातीची मूर्ती आहे, शाडू मातीची. आणि 5 फुटाची मूर्ती असली तरी ती संपूर्ण भरीव मूर्ती अशी मातीची आहे. आणि एक पर्यावरणाचा विचार करून आम्ही ती मूर्ती दरवर्षी साकारतो, कारण बनवायला देतो. कारण शाडू मातीची मूर्ती पर्यावरणाला एक हानी पोचवत नाही. आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण दरवेळी 10 वर्ष आपल्याला आपण महादेवाचं काय ना काय आपण देखावामध्ये ठेवत असतो, किंवा आपण आपली मूर्ती असते महाराजाची त्याच्यावर आपण महादेवाचा 3रा डोला म्हणून आपण बोलतो ते पण ठेवत असतो. ते का आपण करत असतो तसा, त्याच्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकता तुम्ही? सर्व शंकराचे भक्त आहेत, त्याच्यामुळं महादेवांवर जी भक्ती आहे सर्वांची ही अशीच राहू द्या, अशीच आम्ही गणेश चरणी प्रार्थना करतो. तर चला, चांगली माहिती दिली आहे सर्व सदस्यांनी आपल्याला. चला बोला, गणपती बाप्पा करंजाच्या महाराजाचा जय हो. धन्यवाद. चेतन ठाकूर दादा पण आहेत, सागर डाऊर आहेत आणि नीलकंठ दादा सुद्धा आहे. आणि त्याचा या कार्यासाठी मोठा वाटा असतो, बरोबर ना साहेब? हो, बरोबर आहे. तर या डेकोरेशनची कल्पना तुमच्या मनात कशी आली? देवानेच कल्पना दिली. आपल्या श्री गणेशाच्या कृपेने सर्व तीच आयडिया देतो आम्हाला. बाकी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण तेच करून घेतात आमचे सर्व सभासदांकडून. आणि नीलकंठाचा मोलाचा वाटा आहे या मंडळासाठी, पण तो नेहमी त्याला मी बोलतो कॅमेरा समोर आहे, तो कॅमेरा समोर यायला मागत नाही. आता पण मी त्याला बोललो डेकोरेशनबद्दल मला सर्व माहिती दे, तरी तो पुढे नाही आला. असं का करतो दादा तू? आपण ही करतो, फक्त सेवा करतो देवाची, बाकी काही नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा. बॅनरवरचं फोटो बघा सर्वांचं, बघून घ्या. त्याच्यात मी पण नाही, मी फोटो नव्हता दिला. तर कसा वाटला हा ब्लॉग आणि आमच्या करंजाच्या महाराजाचा देखावा डेकोरेशन?
कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि आपले ग्रामपंचायत आल्यात ना, द्रोणागिरी आईच्या मैदानातच हा करंजाचा महाराजा असतो. भेटेल तुम्हाला दर्शनासाठी. ग्रामपंचायतच्या बाजूला आले तर नक्की या. ए दीप इकडे या. आता हजेरी लावले त्यांनी. रात्री फुल जागरण करून गेले तिथून ते ना, देखाव्याला मदत केली त्यांनी भरपूर. चल जा. तर चला हा व्लॉग इथं एंड करूया. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. करंजाच्या महाराजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.